आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात। खानापूर तालुक्यातील विटे शहरात नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। विटे शहरात गेल्या काही दिवसांपासून गढूळ आणि दूषित पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। या अस्वच्छ पाण्यामुळे अनेक नागरिक आजारी पडल्याची तक्रार असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या समस्येमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, उपजिल्हाप्रमुख शिवाजीराजे शिंदे यांच्याशी संपर्क साधून आपल्या अडचणी मांडल्या। त्यानंतर विटा नगर परिषदेचे अधिकारी नागेश पेटे यांना घटनास्थळी बोलवून नागरिकांच्या तक्रारींची माहिती देण्यात आली। यावेळी संतप्त महिलांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत तातडीने शुद्ध पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी केली। तसेच भविष्यात पुन्हा गढूळ किंवा गटारीचे पाणी नळाद्वारे पुरवठा झाल्यास तेच दूषित पाणी नगरपालिकेतील खुर्च्यांवर अभिषेक म्हणून ओतू असा इशारा शिवाजीराजे शिंदे यांनी प्रशासनाला दिला। यावेळी शिवसेना शहर प्रमुख अभिजित निकाळजे, उपशहर प्रमुख जीवन इंगळे, मोहसिन भैया मुल्ला यांच्यासह परिसरातील नागरिक आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। आता नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून नगर परिषद यावर तातडीने कोणती उपाययोजना करतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी कीर्ती गायकवाड। 8 दिवस झाला असं पाणी येते। ह्या पाण्यामुळे आमची पोरं आजारी पडतात। स्वच्छ पाणी फक्त महिन्यातनं हे असं पोरांना आजार लागलेला आहे ह्या पाणीमुळे। आम्ही असं पाणी पिऊन पोरं आजारी पाहून दवाखान्याला नेऊ का सारखं? तुम्ही पैसे कशाचे घेताय? पाणीपट्टीचे घेताय ना? पाणी व्यवस्थित सोडा ना। सगळ्या माळ्याचं पाणी किती वेळा तक्रार द्यायची? सगळे गटर घाण काय बघायचं? कपडे धुवायला सुद्धा पाण्याची इच्छा होत नाही ना। कुठलं नाही पाणी? पैसे भरायचे एक दिवस नाही, आता एक दिवस पाठीमाग 2 दिवसापूर्वी पाणी सुटलं होतं, हीच अवस्था आहे। आज हीच अवस्था आहे। 2 दिवस नव्हते, त्याचा महिना झाला। पाण्याचे जिअर आणले, ही पाणी पिणार। हिनी जार आणलं म्हणजे माणसांना विकत पाणी पी। मला पाणीपट्टीचे पैसे 2-2.5 महिने झाला ही असंच पाणी। पाणी बी बरोबर येत नाही। कोण ना कोण काहीतरी कारण सांगतो। कोण तर म्हणते पाईप फुटले, कोण म्हणते पाईप लिकेज आहे, कुठे काय फुटलंय, कुठे हे साफ करायचं चालू आहे, तिथं साफ करायचं चालू आहे, पाणी कमी आहे। आणि असंच कारण काय सांगत बसतंय। 4 वर्ष झाले हे असं नाही, मी आता सांगतो असं नाही, 4-5 वर्ष झाले। प्रशासनाच्या भूमिका मांडा बातमीला द्यायला। आमच्या फिल्टरचं दुरुस्तीचं काम सुरू आहे। त्यामुळे आमचं काम पूर्ण होईल आणि उद्यापासून आपल्याला योग्य म्हणजे जसं आपलं नॉर्मली पाणी उन्हाळ्यात वगैरे सुटतं त्या पद्धतीचं आपल्याला उद्यापासून पाणी किती मिनिटं सुटतंय पाणी सांगा? नेम किती आहे? 45 मिनिटं। आपलं 45 मिनिटं का जे चढावरचं भाग आहे त्याला आपण तासभर देतो। ते असू द्या की ज्याला 30 मिनिटं सुद्धा पाणी येत नाही। 30 मला मिनिटं पाणी 45 मिनिटं पाहिजे पाणी इथं। ओके 45 हा. मिनिटं 45 मिनिटं आणि जे वॉल गटरी पैसे आहेत त्याचं काम करा। ते गटरीचं पाणी त्यात जाऊन लोकांच्या आरोग्याशी हानी व्हायला लागलेली आहे। ते तुम्ही सांगा। गांभीर्याने जरा घ्या। आता त्या वहिनी तेच म्हणल्या हे पाणी जरा तुम्ही लोकांनी पिऊन दाखवा बरं, आम्हाला पाणी पाजताय। मला शिवायला आम्ही जार आणणार, आधी धुवायला आणू, कपडे धुवायला आणू। त्याच्यामध्ये येणार हे लोकांचा अजून उद्रेक होण्यापेक्षा वेळेत तुम्ही काय बी करा, फक्त आमची जी समस्या आहे ते आमची दूर करून द्या। उद्यापासून आपल्याला व्यवस्थित आम्ही बघा, आम्हाला नगरपालिकेचा संबंध आहे। आम्हाला नगरसेवकचा, आमदाराचा, खासदाराचा आमचा काही संबंध नाही। आम्हाला नगरपालिकेला आम्ही टॅक्स भरतो, आम्हाला पैसे पाहिजे। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।